आपुला बघा कसा दातृत्वाने नटला, मंच हा आज आपुला बघा कसा दातृत्वाने नटला आणि शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत पुष्प घेऊन सजला, स्वागत पुष्प घेऊन सजला. एकदा जोरदार टाळी मनापासून बोला महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यात येत आहे आणि हा शुभारंभ सोहळा या ठिकाणी पार पडतोय. चला एकत्र लढूया, सोलापूरच्या नवनिर्मितीसाठी परिवर्तन घडवूया. खरं तर समाजामधला स फार महत्वाचा आहे. स काढला तर बाकी फक्त माज आहे. स म्हणजे संस्कार, स म्हणजे समन्वय, स म्हणजे सहनशीलता आणि हे गुण आपल्या सर्व मान्यवरांच्या आणि सर्व उमेदवारांच्या अंगामध्ये आहेत. म्हणून येत्या 15 तारखेला आपल्या या महाविकास आघाडीच्या पाठीमागे सर्वांनी उभा राहून या ठिकाणी हा विजय निश्चित करायचा आहे. या ठिकाणी शिवसेना उपनेत्या स्मिताताई गायकवाड यांच्याही शुभ हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव, सर्व छायाचित्रकार बांधव सुंदर आठवणी आपल्या कॅमेरामध्ये या ठिकाणी कैद करत आहेत. बोला महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा. अतिशय चांगलं भाषण कॉम्रेड राघवनी केलं आणि ते बोलत असताना मला आठवत होतं की महाराष्ट्राच्या आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस एक अतिशय महत्त्वाची पाण्याची योजना आम्ही इथं आणली, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेस काही इतर त्यांच्याबरोबर साथ असणारे लोक सभागृहामध्ये म्हणत होते की सुशील कुमार मेढे आहेत, ज्यांना इथं ग्रॅव्हिटीमधून पाणी आणलं पाहिजे, एवढ्या लांबून पाणी कशाला आणलं पाहिजे आणि एवढे पैसे कशाला खर्च केले पाहिजे असंच म्हणत होते ना मास्तर. तुमच्या महानगरपालिकेमध्ये ग्रॅव्हिटीने पाणी आणलं पाहिजे होतं म्हणून आणि ते ग्रॅव्हिटीने पाणी आणलं असतं तर आज काय स्थिती झाली असती या शहराची आणि सोलापूरची. पण त्यावेळेस मास्तरांनी सपोर्ट केलेला होता की आणतायत करू द्या म्हणून आणि ती योजना आमची फार थोडक्यात 110 कोटीमध्ये झालेली होती. आज त्या योजनेला प्रचंड पैसा लागतोय आणि त्याच्यानंतर NTPC आम्ही इथं आणली आणि NTPC कडून दुसरी पाईपलाईन आम्ही इथं घालून घेतली आणि त्याचं पाणी देखील या शहराला दिलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्यावर बंधन घातलं. हा सगळा इतिहास एवढ्याच करता मी सांगितलं कारण ज्यावेळेस खरी जरुरी असते त्यावेळेस आमचे सहकारी वाटेल तशी आरोप करतात आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेसचा जनसंघ हे सगळे आरोप करतात. पण ह्या सगळ्या सहकार्यांनी आमच्या कम्युनिस्ट पार्टीनी, समाजवादी पार्टीनी त्यावेळेसच्या एक अतिशय महत्त्वाची आम्हाला साथ दिली आणि ती पाण्याची योजना आम्ही पूर्ण केली आणि आज इथपर्यंत आम्ही आलो. मला पूर्ण खात्री आहे उद्याची निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन आमचंच होणार आहे या ठिकाणी. आणि कॉम्रेड राघव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1 वर्षाच्या आत सोलापूरला पूर्ण वेळ पाणी देण्याची आम्ही खात्री देतो अशा प्रकारची भूमिका घेऊ आणि त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्यामुळे पूर्ण समजतो. कारण कॉम्रेड आडम हे काय साधे नेते नाही, जमिनीवरचे नेते आहेत, गरिबांचे नेते आहेत, कष्टकऱ्यांचे नेते आहेत, विणकरांचे नेते आहेत आणि त्यांना सत्य परिस्थिती माहिती आहे आणि म्हणून ते सातत्यानं आमच्या बरोबर असतात
आजही आमच्या बरोबर आहे. त्या आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय अग्रेसरपणानं या आमच्या महायुतीला साथ दिलेली आहे. आणि ती साथ देत असताना ते काय साथ द्यायची म्हणून दिली नाही, तर प्रिन्सिपल त्यांचं आहे की आपण जात धर्म वंश याचा विचार करणारे जे लोक नाही आहेत त्यांना आपण साथ दिली पाहिजे, म्हणून त्यांनी आमच्याबरोबर ही साथ केलेली आहे. तिथं जातीचा धर्माचा आम्ही कधी विचार केला नाही, करू शकत. कारण त्यांनी थोडक्यात उल्लेख केला, सोलापूरच्या 4 हुतात्म्याने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते कुर्बान हुसेन होते, मल्लप्पा रणशेट्टी होते, सारदा होते, शिंदे होते. हे निरनिराळ्या जातीचे धर्माचे लोक होते, पण देशाच्या स्वातंत्र्याकरता या सोलापूरकरांनी आपला प्राण त्याग केला आणि सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांचे आम्ही सुपुत्र आहोत, त्यांचे आम्ही नागरिक आहोत. आम्ही नेहमी त्यांची आठवण ठेवून या शहरामध्ये काम केलं आणि सर्व धर्मसमभाव टिकून राहण्याचा प्रयत्न केला. आम्ही या सगळ्या हुतात्म्यांना नेहमीच आदरांजली वाहतो आणि त्यांच्या प्रेरणेने आम्हाला ही सर्व धर्मसमभावाची भूमिका टिकून राहावी अशा प्रकारची प्रार्थना. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जातीच्या आणि धर्माच्या नावावर जे राजकारण चालू केलेलं आहे, त्यामुळं आज आमची सगळी घडी विस्कटलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या सगळ्या अतिशय वेगळ्या तऱ्हेने विचार करते आणि गरिबांच्या राजकारणाला ती ताण मारते. तर त्याकरता म्हणून आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही. मी एवढंच म्हणेन की तुम्ही सोलापूरकरांनी चांगला निर्णय घेतलेला आणि या सगळ्यांना शिवसेना साथमध्ये आहे, आमचे राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, या सगळ्यांनी खरं म्हणजे कठीण अशा प्रकारची युती आहे. हे सगळे एकत्र येत नाहीत, पण विचाराने आता हे सगळे एकत्र आलेले आहे. आणि त्यामुळे देखील आपल्या सगळे हे बंधन आहे की कोण काय बोलतो याच्याकडे बारीक लक्ष ठेवा आणि आपल्याला कुठेही बाधा येणार नाही अशा प्रकारची भूमिका तुम्ही सगळे घ्या. हे सगळे व्यासपीठावर बसलेले माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत आणि ते रात्रंदिवस काम करतात. मला ही खात्री आहे की तुम्ही देखील आत्तापर्यंत हे जेवढे बसलेले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणानं ते सगळा मेसेज पोचवतील बाकीच्याकडे आणि उद्याच्या 15 तारखेला आपल्या लोक आघाडीला एक नया प्रकारची चेतना मिळवून देतील आणि सोलापूरची ही महानगरपालिका एक सेक्युलर महानगरपालिका म्हणून महाराष्ट्रामध्ये नाव काढेल अशा प्रकारची भूमिका घेतील. अशा प्रकारची